आपण ईशा, आपण कधी आलात? आणि हे काय आपली मुद्रा अशी म्लान का म्हणून रागवलात? माझा राग का आला? उशक्काली आपल्याला न सांगता निघून आले म्हणून? खरंच चुकलं बाई माझं. पण सांगू का, आपण इतके गाढ झोपल्या होतात ना की जाग करायला मनच घेईना. अहो खरंच खरंच सांगते मी. थांबले नाही म्हणून राग आला. पण थांबणार तरी कशी? कैलासनाथाच्या मंदिरात काकड आरती झाली तशी लगोलग बाहेर पडले, धावत पळत घरी आले. वाटलं होतं दादांच्या हाती गवसणार. इश्श, पण हे काय, अगदी शब्द सुद्धा बोलायचा नाही. समजले बरे समजले. इतकी काही दादांची आपल्याला काळजी नको वाटायला. आज मी सांगितलं त्यांना, म्हणजे सांगावंच लागलं. तसे रागावले थोडेसे, पण मला नाही त्यांच्या रागाची भीती वाटत. दादा म्हणाले, तुझं पाणी ग्रहण करण्यासाठी एखादा धर्मज्ञ राजाच योग्य आहे. त्यावर मी त्यांना काय म्हणाले ठाऊक आहे? सांगा पाहू मी त्यांना काय म्हणाले असेल. तुम्हा पुरुषांना ना स्त्रियांचं अंतःकरण नाहीच कळायचं. मी म्हणाले, राजनीपणाचा मला ते मात्रही लोभ नाही. त्यांच्या संगे एखाद्या आश्रमात देखील मी सुखाने संसार करीन. अहो बघताय काय असे? खरंच खरंच सांगितलं मी त्यांना असं. आणि त्यांना तुमच्याबद्दल काय सांगितलं हे ठाऊक आहे? त्यांची माझ्यावरील प्रीती कैलासा एवढी थोर, गंगे इतकी पवित्र आणि ध्रुवासारखी. नको नको सत्यवती, हे भलते श्रेय देऊन माझ्या दुःखावर डागण्या देऊ नकोस. अगं बाई, म्हणजे मला क्षमा कर आपल्याला सत्यवती. झालंय तरी काय? बोलायचं नाही? मला क्षमा कर सत्यवती, पण तुझ्यावरली प्रीती हा माझ्या मनाचा दुबळेपणा होता. तो केवळ एक मोह होता. देवी, ज्याला प्रपंचाची मुळातच गोडी नाही अशा बोलून चालून एका संन्यासाला वरलस. आता मला बोल लावू नकोस. मला हिमालयाची शिखरे साध घालताय. साध देती म्हणजे साध देती म्हणजे साध देती म्हणजे शुभ्र पर्वताची साध देती म्हणजे शुभ्र पर्वताची साध देती म्हणजे शुभ्र पर्वताची साध देती म्हणजे शुभ्र पर्वताची. रवीन वाट एकाकी रवीन वाट एकाकी ब्रह्म साधनेची साध देती म्हणजे शुभ्र पर्वताची साध देती म्हणजे शुभ्र पर्वताची. कैलासाचा आकळस कैलासाचा आकळस कैलासाचा आकळस गज कौपिनाचा कैलासाचा आकळस गज कौपिनाचा अडळ त्या कृपावरती दृष्टी यात्रिकाची अडळ त्या कृपावरती दृष्टी यात्रिकाची. मला नाही मला नाही पुरली आता ओठ प्रपंचाची साध देती वशिकरे शुभ्र पर्वताची साध देती वशिकरे शुभ्र पर्वताची. स्वप्न रंगले रात्री कुंद प्रेमिकाचे कुंद प्रेमिकाचे स्वप्न रंगले रात कुंद प्रेमिकाचे स्वप्न रंगले रात कुंद प्रेमिकाचे. स्वप्न रंगले रात कुंद प्रेमिकाचे वाटते आता होते वाटते आता होते बदनया मनाने जळास का भांगे तृषा तृषाची साध देती मशिकरे शुभ्र पर्वताची. कैलासाचा कळस कैलासाचा कैलासाचा
कैला प्रेमिका स्वप्नरंगने रात्री सुंदर प्रेमिका या मनाने गजळात तापाने तृषा तृषा आजी साद देती मजी करे शुभ्र पर्वताची साद देती मजी करे शुभ्र पर्वताची साद देती दिसी खरे. सत्यवती, मला माझ्या मार्गाने गेलं पाहिजे. पण महाराज, सत्यवती, ज्या प्रपंचात माझं मन नाही, हृदय नाही, अशा या माया जलात या साधकाला डांबून तुला काय मिळणार आहे? तू सम्राज्ञी होशील असा मी तुला वर देतो, पण सत्यवती मला अनुज्ञा दे. नको नको महाराज, मला त्रैलोक्याचे राज्य जरी देऊ केलेत तरी नको. मला फक्त आपण हवे आहात, फक्त आपण. मी पाया पडते, आपली प्रार्थना करते, पण माझं सर्वस्व हिरावून मला अशी पागळी करून जाऊ नका. उठ सत्यवती, असा वेडेपणा करू नकोस. माझ्या मोक्ष साधनेत असं विघ्न आणू नकोस. सत्यवती, मला अनुज्ञा दे. अनुज्ञा कशी देऊ महाराज? आपल्या प्रीतीपायी आपल्या सहवासात मी माझा कुमारिकेचा धर्म देखील सोडला. महाराज, आपण अंतर्ज्ञानी आहात. होय सत्यवती, मी अंतर्ज्ञानी आहे आणि भवितव्याचं चित्र मला पूर्ण दिसलं आहे. महाराज, माझ्या पोटी जन्म घेणाऱ्या त्या चिमुकल्या बालकाची तेजस्वी मुद्रा कल्पनेत आणा आणि त्याबद्दल तू चिंता करू नकोस. तुझ्या पोटी पुत्र उपतल्यावर तो पुत्र या गंगा किनारी ठेवून तू सुख नाही जा. तो पुत्र मी घेऊन जाईन आणि आईच्या मायेनं संगोपन करेन. महाराज, तुझ्या पोटी पुत्र उपतल्यावर या पराशराच्या तपोबलानं तुझं कौमार्य तुला पुन्हा प्राप्त होईल असा दुसरा वर देतो, पण सत्यवती मला अनुज्ञा दे. नको नको महाराज, मला दुसरे हवे ते दिव्य करायला सांगा, पण हे मंत्रसिद्ध कौमार्य मजपर लादून माझ्या स्त्रीत्वाची अशी विटंबना करू नका. नाही सत्यवती, त्यात तुझी विटंबना नाही, पश्चातापानं पोळलेल्या पराशराच्या हृदयाचे चालन आहे. तो देवी, मला अनुज्ञा दे. दिलेले वचन मोडून आपण माझी फसवणूक केली, घाव घालून मला पुरी घायाळ केली, आणि आता अनुज्ञा कशासाठी मागता? दिलेले वचन मोडून नाही सत्यवती,
मी वचन मोडलेलं नाही. हिमालयाची साथ पराशराला ओढून देत नाही तोपर्यंत हा पराशर तुझाच अंकित राहील असा वेळीच तुला इशारा दिला होता. इशारा होय, मोठ्या हुशारीनं आपण वेळीच मला तो इशारा दिला आणि आज त्याचा उच्चार देखील धोरणीपणानं नेमका वेळीच केला. तर मग तुमच्या प्रीतीवर विश्वासानं मान टाकणारी ही सत्यवती वेडीच नव्हे तर खुळी देखील होती म्हणायची. महाराज, मी मनोभावे आपली प्रार्थना केली, आपल्यात सर्वस्व पाहिले, सर्वांगाने आपणाशी एकरूप झाले, पण आपण माझी अशी क्रूर पारत का केली? का? सत्यवती, माझ्या प्रीतीपायी जे घडलं त्यातून तुझा कोणताही नाश होणार नाही असे तरतूद करणारे दुर्मिळ वर मी तुला दिले, मग ही कठोर दूषणं मला का लावीत आहेस? पंचप्राणांपेक्षाही ज्याचं मोल सत्यवतीने अधिक मानलं ते तर आपण चुरगळून टाकलं. अवघ्या जगण्याचंच निर्माल्य झालं आणि आता कोणता नाश व्हायचा बाकी उरलाय माझा? त्यापेक्षा मृत्यूचा एकच वर देऊन आपण माझी या जिण्यातून सुटका का नाही करीत? सत्यवती, तुझे दुःख, तुझा क्रोध मी समजू शकतो, पण माझी खात्री आहे कालांतरानं तू हे सारं विसरशील आणि मी केलं तेच योग्य होतं असं तुलाही पटेल. कालांतराने मी विसरे. आपल्याकडे पाहून वाटत कदाचित ते सुंदर स्वप्न मी देखील विसरे, पण मग बाकी काय उरेल? मृत झालेलं मन आणि त्या मेलेल्या मनात केवळ पुरुषी शहाणपणाचे सौदेह. देवा, देवा, हे असले शहाणपणाचे सौदे, हाच काया प्रसन्न जीवनाचा अर्थ, हीच काया साऱ्या सुंदर आयुष्याची फलश्रुती. सत्यवती, तुझ्या वाट्याला आलेल्या मनोभंगाबद्दल मला फार फार वाईट वाटतं, पण क्षमा करा महाराज. सत्यवतीने आजपर्यंत कधी कोणापुढे सहानुभूतीसाठी याचना केली नाही की दयेसाठी पदर पसरला नाही. इतका वेळ मी आपली प्रार्थना केली, आपल्या पाया देखील पडले, ते केवळ तुमच्या प्रेमासाठी. पण तुमच्या हृदयातली प्रीतीच जर सुकली असेल तर कृपा करा आणि हे दयेचे पाजर अगोदर आवरून धरा. देवी सत्यवती, पुरुषांच्या हृदयाचा, पुरुषांना हव्या असलेल्या प्रेमाचा आणि पुरुषांच्या धोरणी सत्यवचनीपणाचा आपण मला फार फार भयान प्रत्यय आणून दिलात. जा पराशर, जा. तुम्हाला ऋषी आणि महाराज म्हणतानाही यापुढे माझी वाणी लज्जित होईल. देवी सत्यवती, मला क्षमा कर. एका अपराध छल्ल्याचे फार मोठे ओझे शिरावर घेऊन मला इथून जावं लागणार आहे. त्याची काही गरज नाही पराशर. ती निष्पाप भोळी प्रणयवेडी स्वप्नाळू सत्यवती मेली, जळाली देखील. तिच्या चितेवर आपल्या शिरावरले ओझे भिरकावून द्या आणि खुशाल मोक्ष मिळविण्यासाठी मानस सरोवर गाठा. जा, तुम्हाला माझी अनुज्ञा आहे. ईश्वर तुझं कल्याण करो. ईश्वर, या जगात ईश्वर आहे कुणास ठाऊक. आणि ईश्वर असला तरी या सत्यवतीचे कल्याण करण्यासाठी धडपड करण्याची त्याला काहीच जरुरी नाही. माझी मी समर्थ आहे. आई गंगाबाई, स्वप्नात देखील मी कधी कुणाच्या भाग्याचा हेवा केला नाही, मग माझ्याच वाट्याला ही शिक्षा का यावी? का? का?
हा उन्मादकारी कस्तुरी गंध कोठून बरं येत आहे? इथून इथून की इथून? अरे ही कोण? महाराजाधिराज, ही धीवर कन्या सत्यवती. ही ही धीवर कन्या? छे छे चंडोला, तू मला फसवीत तर नाहीस ना? अरे ही कोणीतरी गंगा तीरावर जलक्रीडा करण्यासाठी अवतरलेली जलदेवता भासते. हिच्या सुंदर मुखावरले भोल पाहून मला कोणाची आठवण झाली म्हणून सांगू? कुणाची महाराज? अरे कोणाची म्हणून काय विचारतो? हिला पाहता मनी रंगली, हिला पाहता मनी रंगली प्रिय गंगेची मुठी. हिला पाहता मनी रंगली प्रिय गंगेची मुठी. जणू पातली या गंगेवर, जणू पातली या गंगेवर मम स्वप्नाची मूर्ती. गंगा मावळली नवे ही, गंगा मावळली नवे ही पुनश्च अवतरली. तव भास अंतरा झाला, तव भास अंतरा झाला. मन रमता
तू प्रसन्न दिसतेस. मी मी प्रसन्न कधी नसते दादा. कितीतरी दिवसात तुला अशी गात बसलेली पाहिली नव्हती मी. दादा तुम्ही काहीतरीच समजूत करून घेतली मनाची. मी कधीतरी तुम्हाला उदासवाणी दिसले आहे का? दिसली नाहीस खरी, पण दिसतेस तशी असतेस असं वाटत नाही, म्हणून काळजी वाटते. हम्म. हे काय सत्यवती? अगं माळ देवाच्या गळ्यात घालायची असते, माणसाच्या नाही. देवापेक्षा तुमच्यासारखे देव माणसंच मला पुच्छ वाटतात दादा. खुळ आहेस. झालं. खुळी होते, आता शहाणी झाले म्हणा. बरं बाई, शहाणी झालीस. हम्म. सत्यवती, ही दुसरी माळ कोणासाठी? ओळखा पाहू. महाराज शंतनूच्या स्वागतासाठी. दादा दादा आता मात्र तुम्हीच खुळे झालात असं म्हणायला पाहिजे हं. अहो तुम्हाला मी देव मानलं म्हणजे जगातल्या सगळ्याच पुरुषांची काही देवाऱ्यात स्थापना नाही केलेली मी. खरंच मीच खुळा झालोय. पोरी, तुझं मनच मला कळेल असं झालंय पोरी. न कळण्यासारखं माझ्या मनापाशी आता काहीच उरलेलं नाही. अहो हिमाळ गंगामाईसाठी. या मुलीला सद्बुद्धी दे म्हणून गंगा माईची रोज प्रार्थना करीत असतो बेटी मी. अगं बाई खरंच? मग आता मला सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी मागावंच लागेल. तू काय मागणार आहे? दादांना रात्रभर गाढ झोप दे म्हणून. अगं तुझं लग्न होऊन तू आपल्या घरी गेल्याशिवाय मला झोप कुठची पोरी? म्हणजे आता तुम्हाला झोप लागावी यासाठी तरी मला माझा नवरा लवकर शोधला पाहिजे. शोधायची काही जरूर नाही. दारी येतात त्यांची नीट संभावना केलीस तरी. अहो दारात जोगवा मागायला पुष्कळ बैरागी, तडी तापसी आणि भिक्षेकरी देखील येतात. म्हणून मी काही भिक्षेकरांच्या वैराग्याच्या बद्दल विचारत नाही मी तुला. माझ्या ध्यानात तरी आता तेवढंच आहे हा दादा. अलीकडे वरचेवर शंतनू महाराज गंगा तीरावर येत असतात असं ऐकलंय मी. खरं आहे, महाराज गंगा दर्शनाला पुष्कळ वेळा येतात. गंगा दर्शनाला? गंगा माई बद्दल एवढा भक्तीचा उमाळा महाराजांना कधीपासून आला? आता पुन्हा महाराज भेटले ना म्हणजे विचारे ना त्यांना तुमचा हा प्रश्न. विचारायची काही जरूर नाही. महाराज तुझ्या भेटीसाठी धडपडत इथपर्यंत येत आहेत हे कुळागरातलं कोळ्याचं पोर देखील सांगेल. असेल, तसंही असेल. मग मग तुझा काय विचार आहे? माझा माझा काही विचार नाही. म्हणजे मी नाही समजलो. सम्राटांना तू नकार देणार आहे सत्यवती? इतकी घाई काय? मागणी आल्यावर मागाहून शांतपणाने विचार करता येईल. विचार? त्यात विचार कसला करायचा आहे? सौदा पटला तर हो म्हणेन, नाही पटला तर नाही म्हणेन. सौदा? कसला शब्द वापरलास तू मुली? खरा आहे तो वापरला. नाहीतर काय धर्मार्थ नौका चालवीत होते तशी काय धर्मार्थ लग्नाला उभी राहू? धन्य धन्य आहे तू या शहाणपणाची मुली, धन्य आहे. सत्यवती सत्यवती, सम्राटांची स्वारी आलेली दिसते. एवढे घाबरे गुबरे का झालात? अगं आपल्यापाशी सम्राटांना द्यायला योग्य असं आसन देखील नाही. त्या पडवीत मृगाजीन टाका, बसतील महाराज तिकडे. पडवीत मृगाची नावा? तुम्ही काही काळजी करू नका. पडवीत मृगाजीनावर बसायची त्यांना चांगलीच सवय आहे. शहाणीच आहेस तू. अगं तू उठून पडवीत बसलीस आणि महाराजांना इथं जागा करून दिली तरी काही बिघडेल का? तुमचा जाग्रह असेल तर पट्टे बापटे. सत्यवती, हे पहा महाराज आले आणि बरोबर चंडोलेही दिसतात. त्या चंडोलांना माझ्या पैशाचं सांगायला विसरू नका बरं का दादा. सत्यवती सत्यवती, तुला काय वेळ काही समजतो की नाही? दादा सत्यवतीला फक्त सौदा समजतो. यावे यावे महाराज, आपण आसनस्थ व्हावे. महाराजाधिराज, आपण या कुटीत पाढूळ दाडून या दासराजाला धन्य केलेत. आपली निरंतर सेवा करण्यास हा दासानुदास सिद्ध आहे. देवरा, महाराज काही विशेष हेतू मना धरून तुझ्या दारी भेटीसाठी आले आहे. महाराजांची कोणतीही आज्ञा पार पाडताना या सेवकास धन्यताच वाटेल. धीवरा, महाराज तुझ्या कन्येचे सत्यवतीचे विधीपूर्वक पाणी ग्रहण करू इच्छितात. ही लावण्यवती तू महाराजांना अर्पण करावीस अशी त्यांची इच्छा आहे. हे राजन,
आपली मागणी ऐकून कोणत्या पित्याला कृतार्थ वाटणार नाही. सत्यवतीच्या जन्माकाळी ती योग्य वराला देईल अशी मी तिच्या मातेपाशी शपथ घेतली होती. आपल्यासारखा पुण्य श्लोक पराक्रमी सम्राट माझ्या कन्येस वर म्हणून लाभतो आहे. या परतचे तिचे महत् भाग्य ते कोणते? थांबा दादा, इतक्यात शब्द देऊ नका. दादा, सम्राटांना सांगा ही सत्यवती त्यांना एका प्रतिज्ञेवरच प्राप्त होईल. महाराज, धीवरा, तुझ्या कन्येला सांग, सम्राट शंतनू तिच्यासाठी कोणतीही प्रतिज्ञा करतील, सर्व सुखविलासावर तिलांजली देखील देतील. पण धन्य धन्य महाराज, आज मी धन्य कृतार्थ झालो. थांब धीवरा, माझे वचन अद्याप पुरे झालेले नाही. जे देण्याने तिच्या आणि माझ्या लौकिकात भर पडेल ते मी अवश्य देईन. पण दादा, सम्राटांना सांगा स्वतःच्या लौकिकाची या सत्यवतीला काडी मात्र काळजी वाटत नाही. कारण विवाहानंतर माझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तोच युवराज व्हावा आणि त्यालाच पुढे राज्याभिषेक व्हावा अशी माझी मागणी आहे. धीवरा, युवराज देवव्रत जिवंत असताना, विद्यागुणांनी ते युवराज पदाला पात्र असताना तुझ्या कन्येची मागणी मला कशी बरं पुरवता येईल? धीवरा, तुझ्या कन्येला सांग एवढी एक गोष्ट सोडून महाराजाजवळ हवा तो वर माग. सत्यवती, तू असा हट्ट धरू नये. त्यापेक्षा दादा, या व्यवहारात माझाच शब्द खरा झाला पाहिजे. दादा, सम्राटांना सांगा सत्यवतीची इच्छा पुरी करणं त्यांना शक्य नसेल तर सत्यवती त्यांना वळणार नाही. सत्यवती, सम्राटांना माझा निश्चय सांगितलात का दादा? महाराज, धीवरा, तुझ्या कन्येच्या ठाई माझा जीव किती जडला आहे हे मला शब्दात व्यक्त करून दाखवता येत नाही. पण धर्मज्ञ राजा म्हणून मला माझ्या कर्तव्याची जाणीव ठेवलीच पाहिजे. विवाह ठरविताना मलाही माझ्या हितसंबंधांना जपलंच पाहिजे. महाराज, माझ्या कन्येवर आपण रागावू नये. नाही धीवरा, प्रीतीचा विश्वास फक्त एक अनुराग संभवतो. पण माझ्या प्रार्थनात संसार सुखच नसेल तर त्याला तुझी कन्या तरी काय करणार? संसार सुख नसे भाळी, संसार सुख नसे भाळी, संसार सुख नसे भाळी. मज छळीत दैव, मज छळीत दैव का मदन दाहर दया जाळी. मज छळीत दैव, मज छळीत दैव का मदन दाहर दया जाळी. संसार सुख नसे भाळी, संसार सुख नसे भाळी. अनुग्रहाविन अनुरागाचा, अनुग्रहाविन
सुख नसे भाळी माझा छळीत दैव माझा छळीत दैव मदन हृदया जाळी माझा छळीत दैव माझा छळीत दैव मदन हृदया जाळी संसार सुख नसे भाळी संसार सुख नसे भाळी सुख नसे भाळी सुख नसे भाळी ध्यानी मनी स्वप्नी तेच खरोखरच या जगात प्रेमभंगासारखं दारुण दुःख असेल का? सत्ता संपत्ती कीर्ती वैभव पराक्रम सारे सारे तोच्छ आहेत या दैवी प्रणयापुढे. विश्वामित्रा, मेनकेसाठी तू आपल्या तपश्चर्येवर तिलांजली का दिलीस हे या दुर्दैवी शंतनूला आज उमगलं. सत्यवती, या बलाढ्य सम्राटाची तू काय दशा करून ठेवली आहेस याची तुला कल्पना तरी आहे का? स्त्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मोह. स्त्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मोह. कीर्ती वैभव धनवासता कीर्ती वैभव धनवासता प्रीती वाचुनी भो प्रीती वाचुनी भो श्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मोह. श्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मोह. श्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मोह. कीर्ती वैभव धनवासता कीर्ती वैभव धनवासता प्रीती वाचुनी भो प्रीती वाचुनी भो स्त्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मोह. स्त्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मोह. नको मला हे नृपसिंहासन नको मला हे नृपसिंहासन नको मोक्ष ते व्रतपालन नको मोक्ष ते व्रतपालन कर्तव्यासही विठ्ठले मन कर्तव्यासही विठ्ठले मन कसे जगावे हृदय कमल हे कसे जगावे हृदय कमल हे का सुखता सारी हो का सुखता सारी हो. श्री प्रेमाविन जीवन
नको मला हे नृपसिंहासन नको मला हे नृपसिंहासन नको मोक्ष वाटे व्रतपालन कर्तव्यासही विठ्ठले मन्मन कर्तव्यासही विठ्ठले मन्मन कसे जगावे हृदय कमल हे कसे जगावे हृदय कमल हे हे सुगता सारी ओ हे सुगता सारी ओ स्त्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती स्त्री प्रेमाविन जीवन अवघे झाले तुझे जडले वेड जीवाला तुझे जडले वेड जीवाला तुझ्या प्राप्तीचा ध्यास लागलाय तुझ्या प्राप्तीचा ध्यास लागलाय तुझ्या प्राप्तीचा ध्यास लागला तुझे जडले वेड जीवाला तुझे जडले तुझे जडले वेड जीवाला तुझा प्राप्तीचा ध्यास लागला मनात माझ्या स्वर्ग बहरला मनात माझ्या स्वर्ग बहरला मनात घुमती तुझ्या भक्तीचे मनात घुमती तुझ्या भक्तीचे मधुर सुरातील बोल मधुर सुरातील बोल श्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती श्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती झाले माती झाले माती एवढा बलाढ्य महापराक्रमी बुद्धिमान आणि ज्ञानी राजा पण या कोळणीच्या नादापायी फुक्कट चालला आहे. खरोखर आमच्या सारख्या सामान्य व्यवहारिक जे माणसाला जे शहाणपण असतं ते या श्रेष्ठांच्या डोक्यात कसं रुचत नाही याचंच मला आश्चर्य वाटतं. मी विचारतो आधी इतकी वर्षे विवाह वाचून काढायचीच कशाला? एक गंगा गेली तर तिची दुसरी बहीण लग्नाला उभी करायची नाही म्हणते याचा अर्थ काय? बरे महाराजांचे तरी मला कळत नाही. यात एका पोरी वाचून त्यांचे लग्न अडून पडले आहे का? अरे महाराजांनी नुसता मनोदय प्रगट करायचाच काय तो अवकाश. देशोदेशीच्या राजकन्या हातात हार घेऊन लंगडी घालीत धावल्या असत्या पण नाही. बरे मी विचारतो हेही नाही ना पसंत मग सरळ राजदूत पाठवून पोरीला पकडून आणावी
आणि गोडी गुलाबीने जमत नसेल तर चक्क जबरदस्ती करावी. करून करून काय करणार आहे ती कोळ्याची पोर. 4 दिवस रडेल, रुसेल आणि आपसुक अंतापुरात रुळेल. पण नाही, युवराजांची तिसरी तरा. खरोखर हा पोर हाती धनुष्य बाण घेऊनच जन्माला आला की काय? एकूण काय? युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो. छे छे, प्रियदर्श ना, अरे चुकतोस तू. सौबनेश्वराचं पारिपत्य कड्या वाचून मला दुसरा गत्यंतरच नव्हतं. त्या शूद्र दाशीच्या नाद लागून सौबनेश्वरानं राज्यात एवढा नाथ मांडलाय. त्या दाशीनं माझ्या विनंतीप्रमाणे त्याग करण्याची सिद्धता दाखवली असती तर खचितच त्याला जीवदान दिलं असतं. पण युवराज, विनाशकाल ओढवला म्हणजे मोठमोठ्यांची बुद्धीच फिरते यात शंका नाही. एरवी सौबलेश्वरानं आपल्या विनंतीला असे उर्मट उत्तर खात्रीने पाठविले नसते. सौबनेश्वराच्या उर्मट उत्तराची देखील मी एक गाय केली असती. पण राजाधिराज सम्राट शांतूचं मांडिक तत्व पत्करणाऱ्या राजाचं वर्तन सम्राट शंतनूच प्रमाणे निरपवाद असायला नको. तसे नव्हे युवराज, प्रीती ही अशी एक भावना आहे की प्रीतीची महती तू मला सांगू नकोस. अरे प्रीती हे विरक्तीचं दुसरं रूप आहे. सम्राट शंतनूची गाठ गंगा भक्ती आणि तिच्या माघारी त्याने स्वीकारलेलं कटकडीत वैराग्य याला म्हणतात प्रीती. असली प्रीती सर्वनाश कशी पेलेल? प्रसंग एखाद्या माणसाचा तोल गेला म्हणून. तोल गेला? अरे तोल जाईनात कसा? अरे राजाचा तोल जाऊन कसा चालेल? अरे वाऱ्याच्या वावट्यानं पाळा पातळा भिरभरत उडाला तरी वटवृक्षानं आपली मुळं मातीत घट्ट रोवलीच पाहिजे नाही का? त्याबद्दल युवराज आपल्यात मुळीच दुमत नाही. पण सौबलेश्वराच्या छोट्या पुत्राकडे युवराज शाल्वाकडे पाहून तरी आपण त्याला जीवदान द्यायला होतं असं मला वाटतं. प्रियदर्शना, अरे सौबलेश्वराच्या वधाची आज्ञा देताना माझ्या अंतस्करणाची ती तटफट झाली नाही असं का तुला वाटतं? त्याबद्दल युवराज आपल्या शत्रूलाही शंका येणार नाही. आपण जितक्या कठोरपणे सौबलेश्वराचा वध केला तितक्या प्रेमळपणे चिमुकल्या शाल्वाची समजूत घालून गादीवर स्थापनाही केली. बस तेवढं समाधानही मला पुरेसं आहे. हा सगळा वृत्तांत ऐकल्यावर महाराजांना धन्यता वाटल्या वाचून राहणार नाही. युवराज, हे महाराजा इकडे येतात असे दिसते. तर मग माझं भाग्य थोर या शंका नाही. सम्राटांचा विजयच हो. कोण देवव्रता, तुझं कुशल आहे ना? तात आपल्या आशीर्वादाने सर्व काही कुशल आहे. सौबलेश्वराचा वध झाला, युवराज शाल्वा गादीवर आला, सौबळ राज्यातील सगळा भ्रष्टाचार आता संपला. अखेर सौबलेश्वराचा वध झाला, सुटला बिचारा. देवव्रता, आता शाल्वाचा वध कधी करणार? तात देवव्रता, या राजमुकुटाचा भार आता माझ्या सोसवेनासा झालाय. या राजप्रसादाच्या कारागृहातून तू माझी मुक्तता कधी करणार? तात युवराज, आज महाराजांची मनस्थिती ठीक दिसत नाही. गेले काही दिवस युवराज महाराजांची मनस्थितीच बरी नाही. मग चंडोला हे वृत्त मला तातडीनं कळवायचं नाही का? राजवैद्याने महाराजांच्या प्रकृतीची परीक्षा केली का? औषध उपचाराची काही योजना? छे छे, अरे माझ्या प्रकृतीला काहीही झाले नाही. तात आपण खुशाल नाही म्हणावं, पण आपल्या अंतस्करणाची मुद्रा आपल्या मुद्देवर स्पष्ट उमटली आहे. तात आपला पोशाख असा मलिन व अस्वस्थ का? उपाशी असल्यासारखा आपला चेहरा असा ओढग्रस्त का? तात गेले 15 दिवस आपण राज दरबारातही पाऊल ठेवलं नाहीत. अश्वरूढ होऊन मुगरेसाठी वधातही गेला नाहीत. अमत त्यांचं सुद्धा ऐकत नाही. तात हे खरं ना? अक्षरनी अक्षर खरं. युवराज, धन्य आहे तुमच्या चातुर्याची. देवव्रता, तुझ्या सूक्ष्म अवलोकनाची तर आता अगदी हद्द झाली. तू मला मुळी बोलायला जागाच ठेवली नाहीस. अरे माणसाचं मन ही एक विचित्र वस्तू आहे. सुखाच्या पुष्पराशीवर या मनाला ठेवलं तर क्षुद्र काटे त्याला सलतातच. तात आपल्या सुखाला सळणारे काटे तरी कोणते आहेत
ते मला सांगा, मी प्रतिज्ञेवर त्याचा निराश करेन. वत्सा, खरंच काही दुःख अशी असतात की ज्याची त्यालाच भोगावी लागतात, खुपतात आणि भोगावी लागतात. तुझी आई, माझी प्रिय पत्नी गंगा एका तपावर माझ्या संगे सुखाचा संसार करून एक दिवस वचनभंगाचं निमित्त करून मला सोडून निघून गेली. तात, तिच्या त्या वियोगाचं दुःख माझं मला सहन करावं लागलं ना. पोटी जन्माला आलेली नक्षत्रासारखी 7 मुले माझ्या डोळ्या देखत तिने गंगेच्या स्वाधीन केली. त्या 7 पुत्राच्या विचित्र गतीने माझ्या पित्याच्या अंतःकरणाची जी व्यथा पण माझी मलाच भोगावी लागली ना. पण महाराज, ते 7 पुत्र म्हणजे वशिष्ठानं शाप दिलेले 7 वसुदेव होते, हेही आपण जाणतात. वसुनी मनुष्य जन्म घेण्यासाठी आपल्याला पितृत्व दिलं, हे आपल्या थोर चारित्र्याचा गौरव नव्हे का? गौरव कोणास ठाऊक. आणि माझ्या मातेनं जाताना हा 8वा वसू आपला लाटका देवरथ आपल्याच पायी अर्पण केला नव्हे का? देवव्रता, तू म्हणतोस ते खरं आहे. तू मला एकुलता एक पुत्र आहेस. धर्मवेत्ते देखील म्हणतात एक पुत्र असणे हे निपुत्रिक असण्या इतके दुर्भाग्याचे आहे. तात, म्हणजे मी पुन्हा विवाहास उत्सुक आहे असं तू समजू नकोस. तात, आपल्या असा संगीत बोलण्याचा मला कशाचाच बोध होत नाही. तात, तात आपल्या मनोगत मला स्पष्ट शब्दात सांगाल का? नाही देवव्रता, ते शक्य नाही. कुणाही पित्याला पुत्रापाशी प्रगट करता येऊ नये असे ते शल्य आहे. प्रार्थनातील भोग अखेर माझे मलाच भोगले पाहिजे. कीर्ती वैभव धनवासता प्रीती वाचुनी भो श्री प्रेमाविन जीवन अवघे झाले माती मो झाले माती मो झाले माती मो. कुणाही पित्याला पुत्रापाशी प्रकट करता येऊ नये शल्य. प्रियदर्शना, राज प्रसाद सारच काही सुरळीत चालला आहे असं दिसत नाही. तो महाराजाच्या पाठोपाठचा आणि त्यांना नीट अंतपुरात पोहोचव. चंडोला, तू महाराजाच्या सहवासात अष्टप्रहर असतोस. महाराजाची तुला खचित माहिती असली पाहिजे. जितकी आपल्याला तितकीच मला. मला तर त्यांच्या सान्निध्य बोलण्याचा काहीच बोध झाला नाही. बोध न होण्यासारखं त्यात काही गुण नाही. म्हणजे युवराज, धर्मवेत्ते म्हणतात की एकच पुत्र असणे हे निपुत्रिक असण्या इतके दुर्भाग्याचे आहे. म्हणून महाराजांना हवा आहे आणखी एक हो, पुत्र. पण धर्मवेत्ते म्हणतात म्हणून बरं का. पण चंडोला, महाराजांना हवा आहे आणखी एक पुत्र. पण पुत्र काही आकाशातून पडत नाही की झाडाला लागत नाही. पुत्र प्राप्तीसाठी तरी पत्नी पाहिजेत की. म्हणजे महाराज पुन्हा विवाहासाठी उत्सुक झाले आहेत असे आपण मानू नये. महाराजाच्या मनात पुन्हा विवाहाची लालसा. असं सरळ सरळ सांग की. पित्याला पुत्राजवळ असे सरळ सरळ कसे सांगता येईल. महाराजाच्या मनात पुन्हा विवाहाची लालसा. ज्या गंगा माईच्या प्रीतीपायी 18 वर्षाचा कटकडीत वैराग्य नृपश्रेष्ठानं आचरलं, त्यांच्या मनात. थांबा युवराज, हा नवीनच मुद्दा आला. 18 वर्षे महाराजांनी कडकडीत व्रतस्थ राहून घालविली. तसेच 18 वर्षात महाराजांना दुसऱ्या पुत्राची उणीव देखील जाणवली नाही. मग आजच अचानक धर्मवेत्यांची स्मृती महाराजांना का बरं यावी. खरंच महाराजांना आजच एक पुत्राचं शल्य का बरं यावं. त्यावरून बोध व्हावा पुत्र हे नुसतं निमित्त, हेतू पत्नी. पुत्र हे नुसतं निमित्त, हेतू चंडोला, तुला जे काही माहीत आहे ते खरं खरं सांग, नाही तर महाकपिष्ट देवव्रता शिकायला आहे. सांगतो. महाराजाचे चित्त एकीकडे म्हणजे एकीकडे गुंतले आहे. एकीकडे म्हणजे कुठं, कधी?
राजाचे मन त्या धीवर कन्येवर. ते धीवर कन्या गंगा किनाऱ्यावरची कोळ्याची पोर चंडोला, तू असत्य बोलतोयस. माझ्या पित्याविषयी तू असत्य भाषण करतो आहे. क्षमा करा युवराज. महाराजांनी तिला मागणी देखील घातली होती. हा रचयिता स्वतः मागणी घातली त्या धीवर कन्याला. ईश्वर साक्ष सांगतो युवराज, तिची अट मान्य झाली नाही म्हणून. कोणती अट? बोल बोल लवकर. सांगतो का उपायमान होऊ नका. ती म्हणाली ते सांगतो. आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्रालाच गादी मिळावी असा हट्ट धरला. चंडोला, माझ्याशी असत्य बोलण्याची तुझी प्राज्ञा नाही, पण तुझी वाडी असत्य ठरती तर मला फार समाधान झालं असतं. पण तेवढं भाग्य संपुष्टात आलेलं दिसत नाही. युवराज पदाची मला तमा नाही, पण सौबलेश्वराचा पिशाच्या आता खतखता हातात मला हिडवत माझ्या समोर थै थया नाचू लागेल. जा जा चंडोला जा, तुला अभय आहे. या देवव्रताला आता पुढेही फिरायचं कारण नाही. या देवव्रताच्या सगळ्या शस्त्राची धाराचा गोथण झाली. पुढाही पित्याला पुत्रापाशी प्रगट करता येऊ नये शल्य. हेच ते लंपट शल्य. 18 वर्षाचं कटकडीत वैराग्य मातीत वितळणारे हेच ते लंपट शल्य. गंगेसारख्या तेजस्विनी केलेल्या संसाराचं सार संपलं. अष्टवसूंचं भाग्यशाली प्रभुत्व मातीत मरगळू लागलं. गुरु वंशाचं थोर सत्व चिखलात सरपटू लागलं. या मानदंडाचं मस्तक तरी आता शुभ्रवलंय का? कैलासाच्या दृष्टीत युमेचे तपस्वींचं तेज उरलं आहे का? प्रीतीच्या उदरात मला तर दिसतायत विषारी नाद. भक्तीच्या डोह्यात पडले फूल, निष्ठा ती दखली वांचोटी. उरलंय फक्त एकच, विश्वाला व्यापून राहणार वासनेनं वळवळणार शल्य. आकाशावर सप्तरंग दाटी झाली आहे आणि या राजप्रसादावर मातलंय वखवखलेलं शल्य. मस्तकावर रुपेरी ध्वजा फडकली तर हिरव्या चार मनाला समजत नाही, समाधान नाही, तृप्ती नाही. सृष्टीचे व्यापारच पालटल्यासारखे दिसतायत. काळ सारा दिसतोय. यापुढे पुत्राने पित्याचं लग्न लावून द्यावं आणि आपल्या माता पित्याची मुलं मांडीवर खेळवीत उर्वरित आयुष्य घालवावं. वृद्धांचे डोहक पुरवण्यासाठी गवळ्या कुमारिकेने वानप्रस्थान स्वीकारावं आणि कुमारिकेने फुलं वेचून आपल्या माता पित्याचं शय्यागार सजवावं. वृद्धांचे डोहक पुरवण्यासाठी गवळ्या कुमारिकेने वानप्रस्थान स्वीकारावं. हाही गंगाबाई माते बी तेही केलं असतं. तुझ्यासारख्या तेजस्विनीचे पाय या राजग्रहाला लागणार असते तर हा देवराज बालकाच्या पावलाने मातेच्या स्वागतासाठी धावला असता. पण ते धीवर कन्या माशी माता नाही माते, सामी कोणती तपश्चर्या करू
म्हणजे एका भोक्षित मनाला तरी मुक्ती मिळेल. सांग सांग मध्ये सांग, मी कोणते दिव्य आचारू म्हणजे भोग भोगून भकालेला गेलेला उपाशी पोटाची तरी भूक भागेल. सांग सांग मध्ये सांग, मी कोणत्या बलिदानाला सिद्ध होऊ म्हणजे म्हणजे याच्या तृप्तेला शांती लाभेल. शल्य शल्य शल्य. अरे रे 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 रे, सम्राट शांतनू एका धीवर कन्याच्या पायाशी तर मग खचितच दैत्यांच्या राज दरबारात स्वर्गस्थ देव कन्या सुद्धा वार योषिता म्हणूनच विकल्या गेल्या असल्या पाहिजेत. वार योषिता म्हणूनच विकल्या गेल्या असल्या पाहिजेत.